गेल्या 25 वर्षापासून आपल्या अनुभवी पत्रकारितेने पोलीस आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरलेले साप्ताहिक दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक व संपादक विजय टाटिया यांनी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक मीडियात पदार्पण केले। दक्ष पोलीस टाइम्सच्या राका कॉलनीतील पीएल अपार्टमेंट इथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नाशिक पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, नाशिक महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते फीत कापून उद्घाटन तसंच कम्प्युटरवर दक्ष पोलीस न्यूज चॅनलच्या प्रथम लोगोचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट श्रद्धा कासुडे यांच्यासह सौ मीना विजय टाटिया, ॲडव्होकेट भूषण टाटिया, मनोज टाटिया, ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया, संजय छाजेड, संचालक प्रकाश धुर्वे, संतोष लोळगे, व्यवस्थापक मनोज अहिरे, एडिटर नितीन बोराडे, विशाल खैरनार आदींसह मान्यवर उपस्थित होते। दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजला शुभेच्छा देताना उपायुक्त किरण चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम दक्ष पोलीस टाइम्स यांच्या पुढील काल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, जे एक सामाजिक जाणीवेतून सामाजिक जबाबदारीतून एक उपक्रम सुरू केल्याने हा यांच्या पुढच्या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आतापर्यंत बऱ्यापैकी दक्ष पोलीस टाइम्सचं चांगलं नाव राहिलं आहे आणि देशसेवेसाठी समाजसेवेसाठी जे लोकल इनपुट्स वरून आवश्यक आहे ते त्यांनी आणलेले आहेत। यापुढे देखील गरजेनुसार दक्ष पोलीस टाइम्सची आम्हाला नक्कीच मदत राहील आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। तसंच श्री अजय बोरस्ते यांनीही शुभेच्छा दिल्या। खरं तर आज नवीन वर्ष आहे दक्ष पोलीस न्यूजच्या कार्यालयात। आज आपल्याबरोबर आता अजय भाऊ देखील आज या उद्घाटन प्रसंगी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद। दादा, तुम्ही नेहमी सहकार्य असतं आणि आज तुम्ही दक्ष पोलीस न्यूजच्या कार्यालयात आलात, काय सांगाल? प्रथमतः सर्व नाशिककरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचंच औचित्य साधून आज दक्ष पोलीस न्यूज, खरं तर दक्ष पोलीस टाइम्स हे आम्ही नेहमी वाचतच असतो, पण आता ह्या क्षेत्रात सुद्धा ते आलेत, त्यांनाही शुभेच्छा। त्या कार्यालयाचं मी बघतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीचं याचं स्वरूप आहे आणि या शहराचे कर्तव्यदक्ष उपायुक्त आदरणीय विजयजी चव्हाण सर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आहे, त्याचाही मला आनंद आहे। खरं तर नाशिक हे अत्यंत वेगानं विकसित होणारं शहर आहे पुणे आणि मुंबईच्या पाठोपाठ, आणि त्यामुळे ह्या शहरातल्या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी मला असं वाटतं की लोकशाहीचा आपण स्तंभ म्हणून मीडियाकडे बघत असतो आणि हे काम विजयजी टाटिया माझे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून होईल। अनेक गोष्टी ह्या आपण बघितलं आहे की वृत्तपत्र तरी आपण दुसऱ्या दिवशी वाचत असतो, पण काही क्षणात आपल्याला जर बातमी मिळत असेल तर ती ह्याच माध्यमातून मिळते। त्यामुळे हे मोठं माध्यम आहे आणि ह्या माध्यमाचा उपयोग हा नाशिक शहराच्या शांततेसाठी, सुरक्षिततेसाठी होईल, कारण शहर हे स्वच्छ सुंदर असलं पाहिजे, त्याहीपेक्षा ते सुरक्षित असलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की ह्या क्षेत्राचा ज्यांना अनुभव येतो आहे, विजय टाटिया याचे प्रमुख आहेत, त्यामुळे याचा उपयोग निश्चितपणे नाशिक शहरासाठी होईल। माझ्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। खरं तर त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता देखील या ठिकाणी आलेत, त्यांच्याही देखील शुभेच्छा। यावेळी विजय टाटिया यांनी अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला।